उन्हाळ्यामध्ये मेकअप करायचा आहे का आणि असा मेकअप तो समोरच्याला वाटला पाहिजे की अक्षरशः पार्लर मधून केलेला आहे किंवा तो दीर्घ काळपर्यंत टिकला पाहिजे, खूप वेळपर्यंत टिकणारा आणि लाईट मेकअप आणि तोही एकदम पार्लर सारखा घरच्या घरी आरामात फक्त आणि फक्त अर्धा तासात कसा करायचा हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। हा जो आज मेकअप लुक दिसतोय ना, हा सुंदर मेकअप लुक एकदम सोपा आहे। नवीन आहात ना तुम्ही तरी देखील हा मेकअप लुक तुम्हाला येणार म्हणजे येणारच। सो हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला हा मेकअप लुक शिकता येईल। खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेला आहे। अजिबात ह्याच्यामध्ये काही पूर्ण म्हणजे अजिबात अवघड असं काही नाहीये। तर मैत्रिणींनो, तुम्ही हा मेकअप लुक केलात ना की मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या इंस्टाग्राम पेज वरती तुम्ही मला नक्की टॅग करून स्टोरी ठेवा, म्हणजे मला देखील समजेल की तुम्ही माझ्या बघूनच केलेला आहे। आणि हा व्हिडिओ जो आहे ना तो पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला हा मेकअप वाटेल की किती सोपा मेकअप लुक आहे। मला तर खूप वेगळा वाटतोय पण तो खरंच खूप सोपा आहे आणि वाटतही नाही की आपण मेकअप केलाय। ओके, सो अशा प्रकारचा हा मेकअप लुक आहे, नक्की करून बघा। सो आता तुम्हाला मी शिकवते हा मेकअप कसा करायचा। चला, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जे लावायचं आहे ते आहे म्हणजे आपलं मॉइश्चरायझर। त्यासाठीच ना इथे मी यूज करते हे लॅक्टोचं मॉइश्चरायझर, जे की ऑइल फ्री म्हणजे तुमची जर ऑइली स्किन असेल, नॉर्मल स्किन असेल, बेस्ट मॉइश्चरायझर आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता तुम्ही म्हणाल की मॉइश्चरायझर का बरं लावायचं, एवढं गरजेचं आहे का, नाही लावलं तर चालेल का? तर नाही चालणार, तुम्हाला लावायलाच हवं। कितीही गरमी असू दे, उन्हाळा असू दे, काही असू दे, मॉइश्चरायझर लावायलाच हवं। नाहीतर काय होणार माहितीये, स्किन तर तुमची ऑलरेडी मॉइश्चराइज नसेल, मॉइश्चरायझर तुम्ही नाही लावलं तर स्किन आणि ऑइल सोडते आणि जर स्किन मधून अजून ऑइल बाहेर आलं तर तुमचा चेहरा पूर्ण तेलकट दिसणार। हे झालं ऑइली स्किन वाल्यांचं। जर तुमचा चेहरा ड्राय स्किन असेल, तुमची जर ड्राय स्किन आहे तर तुमचा चेहरा अजून ड्राय होत जाणार आणि त्यामुळे मॉइश्चरायझर तर सगळ्यांसाठी बनलेला आहे। त्यामुळे मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरू नका, तुमचा स्किन टाईप कुठलाही असो। मॉइश्चरायझर लावून झालंय, साधारणतः 5 ते 10 मिनिट थांबायचं। मी 5 मिनिट थांबणार आणि नंतर आपण आपल्या मेकअपला सुरुवात करणार। आता बरोबर 5 मिनिटांनंतर ना आपण दुसऱ्या स्टेप कडे येणार आहोत। आता उन्हाळा असल्यामुळे आपला जो मेकअप आहे तो लॉंग लास्टिंग टिकलाच पाहिजे, याकडे आपण जास्त लक्ष देतोय की नाही। मग आपल्याला असं एक प्रोडक्ट वापरायला पाहिजे ज्यामुळे आपला जो काही मेकअप आहे तो छान टिकून राहील। आता मेकअप कशाने टिकतो तर आपल्या मेकअप फिक्सरने किंवा मेकअप सेटिंग स्प्रेने। तर इथे मी हा हिलारी रोडाचा मेकअप फिक्सर घेणार आहे। ह्याच्यामध्ये मस्त शिंबरी असे पार्टिकल्स आहेत, त्यामुळे तुमचा मेकअप ग्लोई देखील वाटतो। हलवून घ्यायचं, त्यामुळे ना मेकअप छान असा उन्हाळ्यात ग्लोई वाटणार, सोबत तो खूप वेळपर्यंत टिकणार आणि तुम्हाला ना समोरचा विचारणार, अरे हा मेकअप तू कुठे केलाय, स्वतःच केलायस का की पार्लरवाल्यांकडे केलायस का? हे सगळे प्रश्न तुझ्यासाठी असणार म्हणजे असणार। चला आता हा मारून घेऊया। तो हा आहे हिलारी रोडाचा मेकअप फिक्सर। हा जो मेकअप फिक्सर आपण मारून घेतलेला आहे तो छान सुकू द्या, वाळू द्या त्याला आणि त्यानंतर आपण आपल्या नेक्स्ट स्टेप कडे वळतोय। आता इथे ना आपण कोणत्याही प्रकारचं प्रायमर किंवा कन्सिलर अजिबात लावणार नाही आहोत, डायरेक्ट आपण मेकअप करायला जातोय, म्हणजे डायरेक्ट आपण फाउंडेशन कडे वळतोय। आता हे असं का सांगते, आपण जेव्हा प्रायमर लावतो तेव्हा तो एक थर जाणार, त्याच्यानंतर वरती पुन्हा कन्सिलरचा थर, नंतर पुन्हा फाउंडेशनचा थर, पुन्हा दुसऱ्या कन्सिलरचा थर आणि मग तो कॉम्पॅक्ट पावडर। या सगळ्यांमुळे होतं काय माहिती, थरावर थर जेव्हा लागतात ना तेव्हा ते कोसळण्याचा इमारत ना जास्त शक्यता असते। करायचं काय, जेवढं कमीत कमी लावता येईल ना तेवढं लावायचं, म्हणजे काय ना आपला मेकअप निघून पण येणार नाही। कसं असतं, जास्त जर तुम्ही लावलं, खूप असं हेवी मेकअप केलात ह्या उन्हाळ्यामध्ये तर तो मेकअप लवकर निघणार, स्वेटमुळे अक्षरशः तो गळून पडतो। त्यापेक्षा मिनिमल करा, एकदम स्किन टाईप वाटलं पाहिजे, वाटलं पण नाही म्हणजे समोरच्याला की हा मेकअप केलाय की रिअली एवढी खूप सुंदर दिसते असं वाटायला हवं। सो यासाठीच मी इथे ना मिला ब्युटीचा हा जो फाउंडेशन आहे ते घेते। हे लॉंग वेटलेस फाउंडेशन आहे हे म्हणून हे घेते आणि याच्यामध्ये SPF पण आहे, विटॅमिन C पण आहे, त्यामुळे ते उन्हाळ्यासाठी सगळ्यात बेस्ट।
खूप जास्त घ्यायचं नाही, खूप कमी घ्यायचं. एवढं आपल्याला लाईक बीबी क्रीम लावतो ना त्याप्रमाणे थोडं थोडं घ्या. सगळ्यात पहिले डोळ्यांच्या खाली लावून घ्या. खूप कमी डोळ्यांच्या खाली लावायचं तुम्हाला. हा, खूप जास्त डार्क सर्कल आहे तर थोडस कन्सील करू शकता. नाहीये डार्क सर्कल, गरज नाहीये. थोडं लावा एकदम आणि ब्लेंड करा. आता याला ब्लेंड कसं करायचं तर हातानेच ब्लेंड करा. अजिबात गरज नाहीये तुम्हाला कुठल्याही ब्युटी ब्लेंडरची वगैरे. किंवा तुम्हाला हाताने जमत नाहीये तर तुम्ही एखादा ब्रश घेतला तरी उत्तम. फाउंडेशन व्यवस्थित ब्लेंड झाले. आता आपण वळतो आपल्या नेक्स्ट स्टेपकडे. नेक्स्ट स्टेप का तर फाउंडेशन लावून झालं ना की थोडा वेळ थांबायचं. जेवढं चिपचिपीत म्हणजे काय काय जणांचं असं म्हणणं असतं की लगेचच्या लगेच फाउंडेशनला सुकू देऊ नका, मग ते पॅची होणार. खूप जास्त लेअर असेल तर तो पॅची होतो. नॉर्मल लेअर आहे, पॅची होत नाही. त्यामुळे जे काही तुम्ही लावताय ना ते थोड्या वेळाने थोडं सुकू द्या. जर ते तसंच ओलच्या ओला त्याच्यात तुम्ही पावडर थापताय ना अक्षरशः किंवा कॉम्पॅक्ट लावताय ना त्याचा पूर्ण वाट लागते. पूर्ण तुम्ही गोळा करून बघितलं असेल, एकदा माझं ऐकून बघा. नॉर्मल आता मी ते वापरणार आहे लूज पावडर. गरमीमध्ये लूज पावडर सुंदर वापरली जाते. कॉम्पॅक्ट थोडस तवतं होऊ शकतं किंवा थोडस निघतं बाहेर येतं किंवा पॅची दिसतं. लूज पावडरचं नाहीये. लूज पावडर मध्ये खूप बारीक बारीक कण असतात त्यामुळे ते छानच दिसतात. फाईन्स वाटतं आपल्या चेहरा. त्यामुळे लूज पावडर कडे वळा. नसेल ब्लू हेव्हनची घ्या ही वाली, जी की खूप कमी पैशात तुम्हाला येते. त्यामुळे प्रत्येकाजवळ ही लूज पावडर असलीच पाहिजे. बिगिनर्स आहात, लूज पावडर कडे अजिबात वळू नका. तुम्हाला येतोय मेकअप करता तर तुम्ही हा लूज पावडर घेऊ शकता. पण बिगिनर्स आहात, आजच मेकअप करायला बसलात, अजिबात करू नका. कारण लूज पावडर लावणं सोपी गोष्ट नाहीये. लूज पावडर खूप विचारपूर्वक लावायला लागतं, नाहीतर त्याचे पॅचेस पडतात. त्यामुळे बिगिनर्सने करू नये. म्हणजे आजच मेकअप करताय, आजच शिकताय, लावू नका. त्यापेक्षा कॉम्पॅक्ट लावली तर चालेल. लूज पावडर लावलीये. आता आपण वळतो डायरेक्ट डोळ्यांच्या मेकअप कडे. बाकी आपला जो नॉर्मल मेकअप असतो, बेस मेकअप असतो, तो आपला करून झालाय. आता डोळ्यांचा मेकअप तुम्हाला सरळ सांगते. मी माझे आयब्रो सध्या वाढवते, त्यामुळे आयब्रोज मी केलेले नाहीयेत म्हणून असे दिसतात. पण त्यांना नॉर्मली फक्त मी डिफाईन करते थोडासा, बाकी काहीच करणार नाहीये. कारण मला ती वाढवायचे. कारण थोडस पार्लरवाल्याने गडबड केली होती आयब्रोची माझ्या, म्हणून मी वाढवणे चालले. त्यामुळे थोडं समजून घ्या. आयब्रोज करून झालेत. आता आपण वळतोय डोळ्यांच्या मेकअप कडे. डोळ्यांच्या मेकअप साठी मी एकदम खूप सिंपल दाखवणार तुम्हाला. सगळ्यात पहिलं म्हणजे एकच पॅलेट वापरते, ते म्हणजे पॅलेट नाहीये, साधारण हे काय ट्रिओ आहे, मल्टी टॅक्स ट्रिओ म्हणून. तर हा ब्लू हेव्हनचा आहे. याच्यामध्ये ब्लश, कॉन्टोर आणि हायलायटर येतं. तर हा मी घेतला होता कारण मला हा आवडला होता. तिन्ही एकत्र तुम्हाला मिळत असेल तर अजून काय पाहिजे. छान येते, छोटासा अशा प्रकारचा दिसतो. हा दाखवते, हा अशा प्रकारचा दिसतो. त्यानंतर छान इथे छोटासा एक मिरर येतो. इथे तुमचं कॉन्टोर आहे, ब्लश आहे आणि ते छान हायलायटर आहे बघा. सो छान वाटतं. मी हातूनच आता मी एक छान असा हा जो हायलायटर आहे ना, हे वालं मी पिक करते. बस थोडस मी डोळ्यांवरती लावते.
तोच तोच गुलाबी कलर लावा, तसं ते खराब दिसणार, ह्यापेक्षा असं लावा काहीतरी छान दिसतं. दोन्ही डोळ्यांना अशा प्रकारे लावून झालेला आहे. आता आपण काय करतोय, हा जो आपण वापरला होता ना इथे जो आयब्रो फिल करण्यासाठी, तोच ब्रश घेतोय, तो त्यातला ब्लॅक कलर घेतोय आणि बस तुम्हाला काय करायचंय, आपल्याला आपण लायनर कसं लावतो तसं लावत जायचंय. हे बघा, सेम दुसऱ्या डोळ्याला करून घ्या. सेम दोन्ही डोळ्यांना लावून झालेला आहे. आता आपण याच्यावरती छान काजळ लावूया, मस्कारा लावूया आणि फिलअप करूया आपण छान डोळे. मग आपला जो आय मेकअप आहे तो डन झाला. आणि काजळसाठी इथे मी यूज केलं होतं हे मिस क्लिअरचं काजळ. त्यानंतर आता मी इथे यूज करते मस्कारासाठी हा मॅट लुकचा मस्कारा. किती छान मस्कारा आहे बघा. फक्त एकदा अप्लाय केलाय आणि एवढा छान दिसतोय. मला वाटतं तुम्ही बिगिनर्स आहात ना, तर तुमच्याजवळ हा मस्कारा हवाच. सो अशा प्रकारे एवढा मेकअप झालाय. आता आपण करणार आहोत ब्लश आणि हायलायटर. उन्हाळ्यामध्ये ना मी तुम्हाला सांगेन हायलायटर लावूच नका, कारण ऑलरेडी आपला जो फेस आहे ना तो चिपचिपीत झालेला असतो. हायलायटर लावून अजून चमकणार. त्याच्यापेक्षा नॉर्मल फक्त ब्लश लावा. आता इथे मी तुम्हाला दाखवते. ब्लश साठी मी सेम पॅलेट यूज करते. हा जो ब्लश आहे तो घेते मी, खूप कमी घ्यायचा आहे मला आणि बस असं वरती जाणार लावायचं. खाली येणार लावलं ना तो खूप खराब दिसतो. आणि हातानेच ब्लेंड करायचं. झालं. आता ऑलमोस्ट सगळा मेकअप संपलाय. लास्ट स्टेप तुम्हाला सांगते ती म्हणजे आपला पुन्हा एकदा आपल्याला हा जो सेटिंग स्प्रे आहे तो मारायचा. छान सुकू द्या आणि त्यानंतर आपल्या लिपस्टिक कडे वळूया. छान आपला सेटिंग स्प्रे सुकलेला आहे. आता आपण लिपस्टिक कडे वळतोय. सो लिपस्टिक साठी ना इथे मी यूज करते ही मायग्लॅम ची लिपस्टिक. ही बघा अशा प्रकारची आहे. शेड दाखवते कसा आहे तो. लावूया. खूप जास्त लावणार नाहीये, खूप कमी लावणार आहे. मला जास्त ही लिपस्टिक आवडत नाही. आणि लिक्विड लिपस्टिक असल्यामुळे ना छान ओठांना चिकटून बसली अक्षरशः. म्हणजे कसं माहितीये, उन्हाळ्यामध्ये लिक्विड लिपस्टिक खूप मस्त होते, खूप वेळ टिकून राहते मुळात. म्हणजे डन. आता आपला छान मेकअप डन झालाय. मी तुम्हाला ज्वेलरी वेअर करते आणि दाखवते की माझा फायनल लुक कसा दिसतोय. मग मैत्रिणींनो, कसा वाटला मेकअप लुक? आवडला की नाही?
तर हा जो मेकअप लुक आहे तो तुम्ही बघितला असेल किती सुंदर सोपा आहे की नाही, तुम्ही देखील करू शकता की नाही, मग नक्की ट्राय करा. आणि हा, जर चॅनलवरती नवीन असाल तर मेक शुअर चॅनलला सबस्क्राईब करून जा. अशाच भन्नाट व्हिडिओ मी घेऊन येत असते. तुम्हाला कुठले बघायचे आहेत ह्याचा देखील मला नक्की सजेशन द्या. नक्की कमेंट करून सांगा की बाबा तुम्हाला हे व्हिडिओ बघायचे आहेत. मी तेही व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील. सो तुम्हाला हा लुक आवडला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा हा मेकअप कसा वाटतोय तो. चला आता भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, लव्ह यू ऑल.